नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आपण हस्तबहार डाळिंबाचा धरलेला आहे आणि बघू शकता खूप छान सुंदर पद्धतीने मित्रांनो पानगळ होऊन आता नवीन पालवी फुटलेली आहे झाडांना. आणि जी कळी आहे ती कळीसुद्धा कुठे मोठे झाडांना निघायला लागलेली आहे. तर मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहे पानगळ केल्याच्या नंतर पहिले पाणी कधी द्यावे आणि त्याच्यानंतर मित्रांनो सेटिंग काळामध्ये कळी निघण्याच्या काळामध्ये कोणत्या कीटकनाशक वापरले पाहिजे, कोणते नाही वापरले पाहिजे, याच्यामुळे आपल्या बागेवरती काय परिणाम होईल या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर पहा मित्रांनो, समोर दिसते आपल्या ह्या झाडांची 25 सप्टेंबरला आपण पानगळ केलेली आहे आणि जवळपास मित्रांनो ही 2000 झाडे आहेत आणि ह्या 2000 झाडांची आपण हस्तबहारमध्ये पानगळ केलेलं आहे आणि हस्तबहार धरलेला आहे. तर बघू शकता खूप छान सुंदर आता पानगळ होऊन जवळपास 25 सप्टेंबरला म्हणजे आता जवळपास 15-20 दिवस व्हायला आलेले आहेत पानगळ केलेले. म्हणजे 25 सप्टेंबरनं आता आज आहे 12 ऑक्टोबर, म्हणजे जवळजवळ 20 दिवस झालेले आहेत. 20 दिवसाला थोडी बाकी आहे. तर बघू शकता खूप छान सुंदर प्रकारचे कळ्या वगैरे निघायला लागलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण कसं नियोजन केलं, काय काळजी घेतली या संदर्भातली माहिती पाहूया. तर मित्रांनो, बघू शकता समोर पहा खूप छान सुंदर मादी कळी नरकळ्या निघायला लागलेल्या आहेत. पहा अशा पद्धतीनं खूप छान सुंदर झाडांना आता कळी निघायला सुरुवात झालेली आहे. तर आता याच्यामध्ये मित्रांनो पहिलं पाणी कधी द्यायला पाहिजे, तर मित्रांनो साधारणपणे आपली जमीन कशा पद्धतीची आहे यावरती आपलं पहिलं पाणी देणं अवलंबून असणार आहे. तरी पण मित्रांनो 5 ते 10 दिवसाच्या आतमध्ये पहिलं पाणी डाळिंबाला देण्याचं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो पहिलं पाणी जर दिलं तर आणि पहिलं पाणी किती प्रमाणात द्यायला पाहिजे मित्रांनो, तर साधारणपणे जे आपण खड्डा केलेला आहे, जे आपण खत घातलेलं आहे ते खत पूर्णपणे असं ओलं झालं पाहिजे. खड्डा पूर्णपणे असा ओला हे झाला पाहिजे, अशा पद्धतीचं पाणी द्या. आणि मित्रांनो पहिले पाणी दिल्याच्यानंतर काय होतं, आपल्या जे झाडाला पालवी फुटणार आहे, जी कळी निघणार आहे, याला चांगल्या प्रकारचा मित्रांनो फायदा होत असतो. म्हणून पहिलं पाणी खूप गरजेचं असतं आणि ते साधारणपणे 5 ते 10 दिवसाच्या आसपास देणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो आपण तेच केलेलं आहे. 5 ते 6 दिवसामध्ये पहिलं पाणी दिलेलं आहे. आता जवळजवळ आमचं दुसरं पाणी पण याला झालेलं आहे 20 दिवसामध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे नियोजन आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपण आता थोडं कीटकनाशकाकडे वळूया. मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्या ज्या बागावरती कीटकनाशक जे घ्यायचं आपल्याला त्याचीसुद्धा मित्रांनो काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या बागेची जर सेटिंग व्हायची असेल तर मित्रांनो बागेमध्ये मधमाशी फिरणं खूप गरजेचं आहे. आणि मधमाशी जर मित्रांनो चांगल्या प्रकारची बागेमध्ये जर असेल तर मित्रांनो बागाची सेटिंग व्हायला काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही म्हणाल की मधमाशीचा आणि बागेचा काय संबंध आहे, तर मित्रांनो संबंध आहे, खूप मोठा संबंध आहे. आणि तो कसा आहे मित्रांनो, तर जे आपल्या डाळिंब बागेला ज्या कळी निघते त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या कळ्या असतात मित्रांनो. एक नर कळी असते आणि एक मादी कळी असते. तर मित्रांनो नर कळी ही गळून जाते आणि मादी कळी ही तिचं पुढं फळामध्ये रूपांतर होतं. पण ते फळामध्ये रूपांतर कधी होतं मित्रांनो, तर त्याचं एक कारण आहे. ते म्हणजे ज्यावेळेस आपल्या बागेवरती नर कळी निघते त्यावेळेस मित्रांनो मधमाशी आपल्या बागेमध्ये फिरणं खूप गरजेचं आहे. कारण का, तर मित्रांनो जी मधमाशी आहे ती ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये नर कळीमध्ये शिरते त्यावेळेस तिच्यामध्ये ती परागकण खाण्यासाठी शिरत असते. आणि मित्रांनो ज्यावेळेस ती परागकण खाण्यासाठी त्या आतमध्ये फुलामध्ये नर कळीमध्ये शिरत असते त्यावेळेस मित्रांनो त्या माशीच्या पायाला चिटकून जे छोटे छोटे परागकण असतात ते चिटकतात. आणि ज्यावेळेस मित्रांनो ती माशी नर कळीमधून पुन्हा जी मादी कळी आहे त्या मादी कळीमध्ये ज्यावेळेस प्रवेश करते त्यावेळेस मित्रांनो तिच्या पायाला जे बीजकण जे परागकण चिटकून आलेले असतात ते मित्रांनो जी मादी कळी असते त्या मादी कळीमध्ये त्याचा शिरकाव होतो आणि ते तिथं त्याचा शिरकाव होतो
आणि शिरकाव ते चिटकून आलेले जे परागकण आहे ते मादी कळीमध्ये जातात आणि मग मित्रांनो तिथं त्याची फलधारणा होते, म्हणजे ती मादी जी कळी आहे तिचं फळात रूपांतर होतं. तर असं मित्रांनो हे सेटिंगचं जे गणित आहे ते जास्तीत जास्त 90 ते 95% मित्रांनो माशीवरती अवलंबून आहे. कारण माशी जर फिरली तरच मित्रांनो चांगल्या प्रकारची आपल्या बागेमध्ये जी मादी कळी आहे त्याची सेटिंग होण्यास माशी खूप उपयुक्त असते. त्याच्यामुळे मित्रांनो मादी कळी निघण्यासाठी किंवा मादी कळी सेट होण्यासाठी त्यासाठी माशांची खूप गरज असते. ती माशी म्हणजे मधमाशी. तर मित्रांनो हे झालं आपलं मधमाशीचं. तर मित्रांनो मधमाशी आता आणायची कुठून, हा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो पहा, मधमाशी आपल्या आजूबाजूला जे मोहळ असतं ते मोहळ आपण जर काढून आपल्या बागेमध्ये जवळ झाडं असतील तिथं आणून चिटकून जरी लावलं तर मित्रांनो तरी ते पण सक्सेस होतं. तर मित्रांनो ते सक्सेस कसं करायचं, तर मित्रांनो बघा काय करायचं, पाठ्याच्या पारी समजा आपण दिवसा जर कुठे एखादं मधमाशीचं पोळ पाहिलं असेल किंवा मोहोळ पाहिलं असेल, त्याला मोहोळ म्हणतात, ते जर पाहिलं असेल तर तुम्ही ते पाठ्याच्या पारी जाऊन बरोबर तिथली फांदीची मधमाशांची जी पोळाची जी मोहळाची जी फांदी आहे ती दोन्ही बाजूनी कट करून आपण बरोबर मित्रांनो माशा न उठता पाठ्याच्या पारी थंडीचं वातावरण असताना अशा वेळेत माशी मित्रांनो उठत नाही, ती शांत गाढ झोपेत असते. आणि अशा वेळेस जर आपण मित्रांनो ते पोळं आणून जर आपल्या बागेच्या आसपास जवळ जर आणून कुठं झाडाला एखाद्या बांधून ठेवलं फांदीला चिटकून, तर मित्रांनो 100% ते मोहोळ तिथं राहतं आणि त्याच्यावरूनच ते मित्रांनो आपल्या डाळिंब बागेमध्ये इकडे इकडे तिकडे फिरतं आणि त्याचा फायदा मित्रांनो आपल्या डाळिंब बागेसाठी सेटिंग होण्यासाठी 100% होतो. आणि त्याचा प्रयोग आम्ही मित्रांनो खूप बऱ्याच सक्सेस केलेला आहे आणि आपण पण असं करू शकता. नाहीतर मित्रांनो तर दुसरी गोष्ट मित्रांनो, मधमाशी जर आपल्या आजूबाजूला मोहोळ जर नसेल तर मित्रांनो जी मधमाशांची पेटी आहे ती पेटीसुद्धा मित्रांनो आजूबाजूला आपल्या ठिकाणी उपलब्ध आहेत. 3-4 हजारापर्यंत ती पेटी आपल्याला विकत भेटते. अशी पेटी आणूनसुद्धा आपण आपल्या बागेमध्ये ठेवू शकता. आणि मित्रांनो ती पेटी आणून त्या बागेमध्ये जर ठेवली तर तिथूनसुद्धा मित्रांनो मधमाशा त्या पेटीच्या बाहेर ऊन पडल्याच्यानंतर निघून आपल्या बागेवर फिरतील आणि सेटिंग होण्यासाठी मित्रांनो त्याचासुद्धा 100% फायदा होतो. तर मित्रांनो आता समजा आपण बागेमध्ये जर पेटी आणून जर ठेवली तर मित्रांनो त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याची काळजी कशी घ्यायची मित्रांनो, ज्यावेळेस आपण फवारा मारणार आहे त्यावेळेस मित्रांनो साधारणपणे शक्यतो फवारा हा संध्याकाळी किंवा सकाळीच मारावा. जेणेकरून सकाळी जर मारला तर त्याचा फायदा असा होतो, कारण सकाळी जी मधमाशी असते ती मित्रांनो झोपेत असते किंवा ती आपल्या पोळ्यावरती बसलेली असते आणि मित्रांनो ती ज्यावेळेस कडक ऊन पडेल त्याच वेळेस मित्रांनो ती बाहेर निघते आणि बाहेर निघाल्यावर ती झाडावरती फिरते. तर मित्रांनो साधारणपणे आपण सकाळ त्या बागेवरती आपण फवारा घेऊ शकता, ते सुद्धा आपल्या खूप फायद्याचं राहील. दुसरी गोष्ट, नाही सकाळी जमलं तर संध्याकाळी अंधार पडल्याच्या पुढे आपण आपल्या डाळिंब बागेची फवारणी करू शकता, जेणेकरून अंधार पडायच्या आत त्या मधमाशा ज्या आहेत त्या पुन्हा आपल्या घरट्यामध्ये जे आपलं पोळं आहे त्या पोळ्यामध्ये जाऊन बसतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण मधमाशांची आणि पहिल्या पाण्याचं नियोजन जर केलं तर मित्रांनो डाळिंब सेटिंगला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. 100% आपले डाळिंबाची सेटिंग होईल. तर अशा पद्धतीची मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो आता डाळिंबाच्या सेटिंग काळात कोणते कीटकनाशक वापरावे याकडे थोडं आपण लक्ष देऊया. तर मित्रांनो पहा, कीटकनाशक वापरताना जास्त काळजी घेणं खूप आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे, कारण या काळात बागेत परागीभवनासाठी मधमाशा फिरत असतात आणि ते आपल्याला खूप उपयुक्त असतात. त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कीटकनाशक कोणते वापरायचं याचा पण हे करायचं आहे. तर या काळात मित्रांनो किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण काही गोष्टी लक्षात घेऊ, काही कीटकनाशक लक्षात घेऊ. तर त्याच्यामध्ये मित्रांनो जे किडीचं आपल्या बागेमध्ये जे कीड आहे त्याचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. मग ती कशा पद्धतीची कीड आहे याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो उदाहरणार्थ फुलकिडे, मावा, पांढरी माशी किंवा फळं पोखरणाऱ्या माश्या, आळ्या यांचा जर प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये जर असेल तर मित्रांनो आपल्याला कीटकनाशक मारणं खूप गरजेचं आहे आणि हे पाहून त्यानुसारच कीटकनाशक निवडावे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, मधमाशांसाठी सुरक्षित असं कीटकनाशक मारावं जेणेकरून माशांना त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावा.
तर मित्रांनो पहा, फळ सेटिंगच्या काळात मधमाशांना हानिकारक नसलेली किंवा कमी हानिकारक असलेली कीटकनाशके वापरावीत. यासाठी मित्रांनो नीम तेल हे वापरू शकता आपण. दुसरी गोष्ट म्हणजे ॲझोडियर रेक्टाईन हे एक मित्रांनो औषध आहे, हे सुद्धा आपण वापरू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो रासायनिक कीटकनाशकाचा वापर आवश्यक असल्यास, रासायनिक कीटकनाशकाचा जर वापर करायचा असेल तर मित्रांनो कळीची जी धारणा आहे त्यानुसार मित्रांनो आपल्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सुद्धा आपण वापरू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण काळजी जर घेतली तर मित्रांनो आपल्या ज्या बागेचं जे नियोजन आहे ते नक्कीच मित्रांनो खूप चांगलं होईल. त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पहिले पाणी आणि बागेची सेटिंग काळात कशा प्रकारे काळजी घ्यावी या संदर्भातली माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, आमचं आता हे पाणी चालू आहे या बागेसाठी. तर पहा, ही आमची पहिल्या वर्षाची झाडं आहेत, पहिल्या वर्षालाच धरलेली आहेत, बघू शकता. आणि पहा त्याच्यामध्ये आज आम्ही पाणी सोडलेलं आहे आणि हे आमचं दुसरं पाणी चालू आहे मित्रांनो, बघू शकता. आणि आमच्याकडे सर्व हस्तबहारच धरतात. तर अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे. तर तुमच्या इकडे मित्रांनो कसं नियोजन असतं ते पण तुम्ही कमेंटमधून सांगा. आणि आपण माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा मित्रांनो. आणि आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. काही चूक झाली असेल तर ते पण सांगा. आणि मित्रांनो आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझा हा व्हिडिओ नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो आणि माझा व्हिडिओ इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.